हाय मोगळ मित्रांनो, आमचे लागी नाशिल्ल्या गोष्टी विशयी तक्रार करपाक खूब सापे आसा, पूण आमचे भितर आशिल्ली कळ्याल, हिम्मत आनी शक्ती वळखून आमी सतत मेहनत केल्यार आशक्य दिसपी गोष्टी लेगीत साध्य जावंक शकता. आज हांव तुमकां एक जपानी चट्टाची प्रेरणादायक कथा सांगतलो. हे चट्टान आपली सगळ्यांत व्हडली कमजोरी आपली सगळ्यांत व्हडली शक्ती बनयली. जपानांत एका ल्हान गांवांत एक गरीब आनी वयस्सार दांपत्य रावताले. लग्न जावन खूब वर्सां जालीं, पूण तांकां भुरगे नाशिल्ले. तांबी उमर वाडिल्ल्या उपरांत देवाच्या कृपेन तांकां एक चेडो जालो. तो तांचो एक पूत आसलो. माय पाय ताचेर खूब मोग करताले, पूण तो चेडो जन्मना सावन एकाच हातान जल्मलो. तो वाडता वाडता एकाच हातान सगळीं कामां करपाक शिकलो. एका हातान बरोवपाक, एका हातान जेवपाक, एका हातान कपडे घापला आनी आपली सगळीं कामां स्वता करपेता शिकलो. पूण कांयच्या दुरख्यांनी ताची चेष्टा करताली, ती म्हणटाली, आज कधी आमच्या सारका जावपाक शकना. एका हातान तूं कितें करचो? ही मित्रां त्याच्या काळजाक खूब दिताली, पूण ताची माय आनी पाय सदां ताका धैर्य दिताले. ती म्हणटाली, बाबा, तुज्या लागीं नाशिल्ल्या हाताचो विचार करूं नाका. देवान तुका दिली बुद्धी, हिम्मत आनी कळ्याल उबें कर. तूं नक्की एक व्हडलें काम करपाक शकता. एक दीस तो छोटा एका कराटे परिशीलन केंद्रा लागीं वतालो. ताणें भितर कांयचे विद्यार्थी कराटेचो अभ्यास करतना पळयले. तो खूब लक्ष दिवन तांकां पळोवपाक लागो. त्याच्या मनांत एक स्वप्न जल्मलें. ताणें आपल्या मनांत म्हणलें, हांवूय कराटे शिकतलो. तो घरा परत आलो आनी माय पायक आपली इच्छा सांगली. टीम खूब बरी आसान परिशिलनाची फीस दिवप तांकां शक्य नाशिल्लें, पूण उदाची पक्की इच्छा पळोवन ती एका प्रसिद्ध कराटे गुरू लागीं गेली. गुरून चट्ट्याक पळोवन विचारलें, तुज्या लागीं फकत एक हात आसा, तरी तुका कराटे कित्याक शिकपाचें आसा? चट्ट्यान आत्मविश्वासान जाप दिली, गुरुजी, म्हज्या लागीं नाशिल्ले हात हांव परत मेळोवपाक शकना, पूण म्हज्या लागीं आशिल्लो एक हात हांव आनी बळिश्ट करूंक शकता. मेहरबानी करून म्हाका कराटे शिकोवचें. चट्ट्याची हिम्मत आनी आत्मविश्वास पळोवन गुरू खूब प्रभावीत जालो. ताणें कसली फीस घेवनासतना ताका परिशीलन दिवपाचें वरयलें. परिशीलन सुरू जालें, पूण गुरू ताका कराटेची फकत एक टॅक्नीक शिकयतालो. दीस गेले, आवडे गेले, म्हयने गेले, पूण गुरू सदां तीच एक टॅक्नीक परत परत अभ्यास करवतालो.
एक दिवस चट्यान विचारले, गुरुजी हर विद्यार्थी खूब टेक्निक शिकतात, पूण म्हाका फक्त एकाची टेक्निक किताबाक शिश्यवता. हासून म्हणलो, पहिले ही एक टेक्निक पूर्णपणे शिक. एक दिवस तुका हाचे कारण समजले. चट्यान कसली तक्रार केली ना. तो सकाळी अभ्यास करतालो, सांजे अभ्यास करतालो, तो पडतालो, परत उंबो रावतालो आणि परत अभ्यास करतालो. स्वतंत्र परिश्रमन त्यो त्या एका टेक्निकांत खूब निपूण जालो. हर बायच्या विद्यार्थी ती टेक्निक त्याच्या सारकी वेगान आणि अचूक करपाक शकनाशिल्ले. काही समय उपरांत एक व्हडली कराटे सदर जाहीर जाली. गुरुने त्या चट्टाना लेगी संदरीत लिखये पहिल्या मुकाबल्यांत प्रतिस्पर्ध्यान ताका प्रॉफिट आसलो. तो म्हणलो, हो एका हाताच्यो चटा मच्छा वांगडा मुकाबला करतालो. मुकाबला सुरू जालो. सगळ्यांत बरा समयार चट्यान गुरुना शिकयली ती एक टेक्निक उपयोग केली. तो जिखलो. दुसऱ्या मुकाबल्यांत लेगीत ताणें तीच टेक्निक उपयोग केली आणि परत जिखलो. तिसऱ्या मुकाबल्यांत लेगीत तो जिखलो. अखेरेक तो फायनल मुकाबल्यांत पावो. ताचो आखरी प्रतिस्पर्धी ताच्या परसन व्हडला, बळिश्ट आणि खूब अनुभवी आनो. चट्याक चोड लेखतली म्हणून रेफरीयाक भयम वाडले. ताणें मुकाबलो थांबोवपाचो विचार केलो, पूण गुरू म्हणलो, मुकाबला चालू दिया. म्हाका म्हज्या शिश्यार पूर्ण विश्वास आसा. मुकाबला परत सुरू जालो.